इतके प्रयोग झाले, इतकी नाटकं, काही वेळा तर एका वेळेलाच 2-2 नाटकं पण चालू आहेत, असं म्हणजे कलाकार समजा 95 मध्ये एका वेळी 5 नाटकं चालू होती. पण मग असं झालं का कधी की यातलं काहीतरी तिकडं गेलं? हो हो हो. साखर खाल्लेल्या माणूस मध्ये मी पहिली एंट्री आहे ना, तर पहिल्या एंट्रीला मी शुभांगीला मी मनी म्हणून हाक मारली, जी एका लग्नाच्या गोष्टीमध्ये आहे. तर तिने आतून सांगितले, मी मनी नाही आहे, माझं नाव नीट घ्या तर मी बाहेर येते. असं होतं. प्रेक्षकांना प्रशांत दामले म्हटलं तर अभिनयासोबतच भावतं ते तुमचं गाणं, आणि त्यातल्या त्यात तुमचं ते गाणं सुख म्हणजे नक्की काय असतं ते आम्ही तरुण पिढीसुद्धा अजूनही रीलवरती आवर्जून पाहत असतो. तर त्याची झलक आम्हा तुम्हाला एक सगळ्यांना. विनंती की तुम्ही रीलवर बघू नका, नाटक बघायला रीलवर बघण्यात कसं झालं, मजा आहे का त्यात? आता 2 ओळी पण ऐकतो. तो त्या ऐकवायच्या आधी हे सांग ना की सुख म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय असतं? सुख म्हणजे मला आवडलेली गोष्ट किंवा मला भावलेली गोष्ट मला खूप करता येणं, ह्याच्यातूनच सुख डबल होत जातं ना. ह्याच्यातूनच सुख डबल होत जातं. म्हणजे आता तू मला एक बटाटा वडा दिला, हा बटाटा वडा खाल्ल्यानंतर मला आनंद झालाय ना, मग मी दुसरा खातो. ह्याने बटाटा वडा दिलंच नाही आल्यापासून, मग खाणार का? सँडविच दिलं. हा याला काय रेकॉर्डवर हे पण जाऊ दे, नाही तर फक्त एवढंच जाईल की वडा दिला नाही. सँडविच दिलं, चीज सँडविच. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आज सध्या मराठी नाटकांचा खूप छान पद्धतीने चालू आहेत, काही नाटकं चांगल्या पद्धतीने चालू आहेत, आणि या आजच्या या आपल्या चर्चेच्या माध्यमातून मी माननीय आशिष शेलार साहेब, माननीय मुख्यमंत्री या दोघांनाही विनंती करतो की लवकरात लवकर महाराष्ट्रातली जी नाट्यगृह आहेत ती अतिशय छान होणं गरजेचं आहे. ऑन रेकॉर्ड, ऑन पेपर 90 ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करू शकतो. आज 90 ठिकाणी नाट्यगृह आहेत, आणि त्यातली साधारण 3 ते 5 नाट्यगृह म्हणून आहेत, बाकी नुसती आहेत. तर विनंती आहे सर्व रसिक प्रेक्षक, कलाकार, निर्माते सगळ्यांच्या तर्फे विनंती आहे की लवकरात लवकर ही नाट्यगृह ऊर्जित अवस्थेला येणं गरजेचं आहे. आता तुझं गाणं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, मला सांगा. थँक्यू. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. देवानं तुमच्या विनोदाच्या रूपातलं, तुमच्या अभिनयाच्या रूपातलं सुख भरभरून आम्हा प्रेक्षकांच्या पदरात टाकलंय, आणि आम्ही प्रत्येक प्रयोगाला दोन्ही हात भरून, मन भरून ते अनुभवत असतो. मराठी रंगभूमीवरती एक नटसम्राट होते ज्यांनी लोकांच्या डोळ्यात पाणी उभं केलं, आणि दुसरे नटसम्राट आहेत जे तुम्ही आहात, ज्यांनी हसवून हसवून लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं केलं. रंगदेवता आणि नाट्यरसिक तुमच्यावरती कायम प्रसन्न राहू देत, आणि तुमचा अभिनय, तुमचं काम बघून ती प्रसन्नता आम्हालाही अनुभवता येऊ दे. याच शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.